या लेक्चर क्रमांक 57 मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण होमोजिनियस लिनियर इक्वेशन बद्दल बोलत आहोत। विशेषतः आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बद्दल बोलत आहोत, म्हणजेच जे जनरल सोल्युशन आहे एका डिफरेंशियल इक्वेशन, होमोजिनियस लिनियर डिफरेंशियल इक्वेशन। आणि आपण अनेक सोल्युशन टेक्निकवर चर्चा करणार आहोत, कसे शोधावे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन याबद्दल। त्यामुळे या होमोजिनियस लिनियर इक्वेशनचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्यामुळे येथे आपण असे डिफरन्शियल इक्वेशन कन्सिडर करणार आहोत। एन ऑर्डर लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन समीकरण कॉन्स्टंट कोएफिशियंट हे कोएफिशियंट आहेत, म्हणून येथे a1 a2 a3 n देखील ते कॉन्स्टंट म्हणून घेतले जातात। म्हणून आम्ही या ऑपरेटर फॉर्मच्या टर्म्समध्ये हे इक्वेशन लिहू शकतो, यावर आपण लेक्चरमध्ये चर्चा केली आहे। म्हणून दी पॉवर n प्लस दी पॉवर n दी पॉवर -1 हे 0 च्या इक्वल आहे। आणि आपण हे सुद्धा मागील लेक्चरमध्ये पाहिले आहे की आपण या ऑपरेटर्स सह काम करू शकतो। डी अल्जेब्रिक ऑपरेशन्स म्हणून आपण पॉलिनोमियलशी करू, जेणेकरून आपण या स्वरूपात फॅक्टर करू शकतो। हे d मायनस अल्फा 1 d मायनस अल्फा 2 d मायनस अल्फा n या स्वरूपात लिहू शकतो। हे याचे घटक आहे। या ऑपरेटर विषयी प्रश्न आहे आणि y इक्वली या x, आणि आम्ही मागील लेक्चरमध्ये हेच सिद्ध केले आहे की हे असताना डेरिव्हेटिव्हचे n वे प्लस 1 m मायनस n वे ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि अजून काही, तर खरंच येथे हे 0 आहे। आपण होमोजिनियस इक्वेशन बद्दल बोलत आहोत, म्हणून राईट हँड साइड 0 म्हणून घेतले जाईल। त्यामुळे ऑपरेटर d ला नंबर म्हणून ट्रीट केल्यावर हा मल्टिप्लिकेशन नियम काम करतो, आणि हे मागील लेक्चरचे निरीक्षण आहे। तर आज आपण आता या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन मिळविण्यासाठी आणि उदाहरण म्हणून आता सोपे करण्यासाठी आपण विचारात घेऊ सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन, सेकंड ऑर्डर लिनियर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन 1 आणि 2 या कोएफिशियंटसह। राइट हँड साइड 0 आहे। तर हे जनरल सोल्युशन कसे मिळवायचे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन या लिनियर इक्वेशन ऑपरेटरच्या फॉर्ममध्येच समीकरण लिहावे, म्हणून येथे हे d2 असेल। a1 येथे d कॉम्प्लेक्स करेल या a2 ला, आणि y वर तर येथे आपल्याकडे d स्क्वेअर अधिक 1 d प्लस 2 0 आणि ऑपरेटर y वर इक्वल 0 असेल। म्हणून आपण या ऑपरेटर इक्वेशनच्या ऑक्सिलरी इक्वेशनतून d स्क्वेअर म्हणजे येथे m स्क्वेअर प्लस 1 0 आहे, 1 म्हणजे 1 प्लस 2 0 च्या इक्वल आहे। म्हणून पुन्हा नॉन रिपीटेड रूट्स केस असेल तर आपण या सहाय्यक इक्वेशनची रूट्स कशी मिळवावी हे आपण अधिक कन्सिडर करू। हे ऑपरेटर इक्वेशनतूनच आहे, जेणेकरून या d सोबत काम करण्याऐवजी ऑपरेटर या m द्वारे या d ला बदलण्यापेक्षा चांगले आहे। आणि आता या पॉलिनॉमियल इक्वेशनसह कार्य करूया। m स्क्वेअर प्लस 1 मी प्लस 1 0 च्या इक्वल आहे। म्हणून प्रथम आपण येथे नॉन रिपीटेड रूट्स कन्सिडर करू, म्हणजे या इक्वेशनच्या या सहाय्यक इक्वेशनचे रूट्स म्हणजे पुन्हा अर्थ नाही, म्हणून आपण येथे अल्फा 1 आणि अल्फा 2 रूट्स असल्याचे मानतो असे आपण येथे म्हणूया 2 रूट्स किंवा नॉन रिपीटेड रूट्स मानतो। तर ही डिस्टिंक्ट रूट्स अल्फा 1 आणि अल्फा 2 या ऑक्सिलरी इक्वेशनपैकी, तर आपल्याकडे हा दुसरा ऑर्डर पॉलिनॉमियल आहे, म्हणून आपल्याला ही 2 रूट्स येथे अल्फा 1 आणि अल्फा 2 मिळू शकतील, आणि आपण असे समजू की ही रूट्स पुन्हा येणार नाहीत। मग या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन काय होईल, तर आपल्याकडे हे समीकरण आहेत जे आपण आता लिहू शकतो, कारण आपल्याला हे इक्वेशन अल्फा 1 अल्फा 2 अर्थ माहित आहे। आपण या स्वरूपात या ऑपरेटर इक्वेशनचे 2 घटक काढू शकतो। आपण या फॉर्ममध्ये हे ऑपरेटर इक्वेशन लिहू शकतो, तसेच d मायनस अल्फा 1 आणि या y वर d मायनस अल्फा 2 ने गुणाकार केला आहे, जे 0 च्या इक्वल आहे। किंवा या प्रोडक्टचा ऑर्डर येथे दिलेल्या शेवटच्या लेक्चरमधून हे पुन्हा निरीक्षण आहे, इंटेरिल आहे, म्हणून आम्ही हे d मायनस अल्फा प्रथम घेऊ आणि नंतर d मायनस अल्फा 1 y वर चालणारे हे इक्वल 0 आहे। तर आपण प्रथम हे कन्सिडर करू की d मायनस अल्फा 1 ते d मायनस अल्फा 2 y 0 च्या समान मानतो। वरील इक्वेशनचे सोल्युशन येथे 1 सोल्युशन असेल तर आपण येथे सेट केल्यास जर आपल्याला येथे सोल्युशन मिळाले याचे d मायनस अल्फा
टू वाय च्या इक्वल 0. मग हे दिलेल्या इक्वेशनचे देखील समाधान करेल कारण एकदा आपल्याला हे माहित आहे की येथे y हे d मायनस अल्फा 2 y हे 0 च्या इक्वल आहे, तर आपण हे d मायनस अल्फा 1 0 ऑपरेट केल्यास आपल्याला 0 मिळेल. तर ही कल्पना येथे आहे की आपण येथे या डिफरन्शियल इक्वेशनचा 1 सोल्युशन काढू d मायनस अल्फा 2 y 0 च्या इक्वल आहे आणि येथे आपल्याला जे काही मिळेल ते देखील या डिफरन्शियल इक्वेशनचे असेल. हे सोपे आहे. हे 1 फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हे x वर dy आहे आणि मायनस हे अल्फा 2y इक्वल आहे कारण हे मायनस अल्फा 2y होते कारण हे मायनस अल्फा 2y होते म्हणून आपण राईट हँड साइडला घेतले आहे आणि हे आपण येथे 1 अतिशय अविभाज्य सोडवू शकतो. तर dy आणि आपण y येथे घेऊ आणि नंतर dx या बाजूला जाऊ शकतो आणि नंतर आपण इंटिग्रेट करू शकतो. या dy ओव्हर dx चे सोल्युशन अल्फा 2y इक्वल दिले आहे कारण y हे अल्फा 2x आहे. तर आपल्याकडे दिलेल्या इक्वेशनच्या या भागाचा सोल्युशन आहे, परंतु हे y हे अल्फाच्या 2 च्या इक्वल हे दिले गेलेले इक्वेशन सॅटिस्फाय करतात कारण जर हे 0 असेल आणि जेव्हा आपण हे कार्य केले तर हे d मायनस अल्फा 2y 0 असेल तर याचे उत्तर 0 होईल, ज्याचा अर्थ असा असेल की ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल. तोच आपण आता पुन्हा करू शकतो. उदाहरणार्थ येथे d मायनस अल्फा 2 प्रथम आणि नंतर d मायनस अल्फा 1 या y वर कार्य केल्यास y हे इक्वल 0 असेल तर काय होईल. यावरील इक्वेशनचे आता सोल्युशन देखील होईल. या इक्वेशनचे d मायनस अल्फा 1 y हे 0 आहे. आपण वर जे काही लागू केले आहे तीच कल्पना आता आपण येथे सॉल्व्ह d मायनस अल्फा 1 हे y 0 च्या इक्वल आहे. आपल्याला हे y इक्वल पॉवर अल्फा 1 x मिळेल आणि ही पॉवर अल्फा 1 x आणि ही पॉवर अल्फा 2 x आहे. म्हणून आपल्याकडे आता या डिफरन्शियल इक्वेशनचे 2 सोल्युशन्स आहे. या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनपैकी आपल्याकडे 2 उपाय आहेत. 1 म्हणजे y हा पॉवर अल्फा 2 x च्या इक्वल आहे. दुसरा आहे y हे पॉवर अल्फा 1 x च्या इक्वल आहे आणि हे 2 सोल्युशन लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स आहे. आपल्याला हे देखील माहित आहे एकदा आपल्याकडे या लिनियर कॉम्बिनेशनपेक्षा 2 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स आहेत. म्हणून अल्फा 1 पॉवर आणखी c1 पॉवर अल्फा 1 x आणि प्लस आणखी एक कॉन्स्टंट टाइम पॉवर अल्फा 2 x देखील जे या डिफरन्शियल इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. आणि या केसमध्ये आपल्याकडे आता जे आहे ते जनरल सोल्युशन आपण लिहू शकतो कारण आपले इक्वेशन सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन होते. आपल्याकडे 2 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहे आणि जर आपण हे c1 पॉवर अल्फा 1 x प्लस c2 पॉवर अल्फा 2 x लिहिले तर ते दिलेल्या सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे जनरल सोल्युशन असेल. तर आपण पाहिले आहे की आपल्याकडे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण ऑक्सिलरी इक्वेशन्स चे रूट्स शोधू शकतो. या इक्वेशनचे रूट्स आपण शोधू शकतो जे येथे अल्फा 1 आणि अल्फा 2 होती. हे फॅक्टर फॉर्ममध्ये आधीच लिहिलेले आहे आणि मग सोल्युशन c1 पॉवर अल्फा 1 x प्लस 2 पॉवर अल्फा 2 x असेल. परंतु जेव्हा आपल्याकडे डिस्टिंक्ट रूट असतात तेव्हा हे होते कारण त्या केसमध्ये फक्त हे 2 सोल्युशन आहेत पॉवर अल्फा 2 x आणि पॉवर अल्फा 1 x हे एक लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहे. एकदा आपल्याकडे हे अल्फा 1 आणि अल्फा 2 डिस्टिंक्ट आहेत जेव्हा अल्फा एकाच व्हॅल्यूचे रिपीटेड रूट झाल्यावर आपण हे 2 लिनियरली इंडिपेंडंट इक्वेशन तयार करत नाही. म्हणून जनरल सोल्युशन कम्प्यूट करण्याचा आणखी 1 मार्ग असला पाहिजे. जेव्हा आपल्याकडे अल्फा 1 आणि अल्फा 2 समान संख्या असते किंवा आपल्याकडे रिपीटेड रूट असतात तेव्हा प्रथम वेगळ्या रूट्सकडे परत येतात जेणेकरून आपल्याकडे ही डिस्टिंक्ट रूट्स असतील. तर आपल्याकडे हे सामान्य देखील असू शकते जर आपल्याकडे इनव्या ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आणि जर हा अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 अल्फा n डिस्टिंक्ट रूट्स असतील तर याला ऑक्सिलरी इक्वेशन म्हटले जाते जे या इक्वेशन मधून तंतोतंत येत आहे. आपण ऑपरेटर d बाय n ठेवतो. जर आपल्याकडे या इक्वेशनची n डिस्टिंक्ट रूट असतील तर आपण सोल्युशन लिहू शकतो कारण हे लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहे. पॉवर अल्फा 1 x पॉवर अल्फा
2x आणि फक्त पॉवर अल्फा n x आहे. हे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे भिन्न इंडिपेंडंट सोल्युशन आहेत आणि नंतर जेव्हा आपण सोल्युशनचे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून लिहू तेव्हा y हा c1 पॉवर अल्फा 1x प्लस c2 पॉवर अल्फा 2x आणि इत्यादी इक्वल असेल म्हणून हे सोल्युशन असेल. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे जनरल सोल्युशन येथे दिले जाणारे होमोजिनियस इक्वेशन असेल जेणेकरून जेव्हा आपल्याकडे डिस्टिंक्ट रूट्स असतील तेव्हा जनरलायझेशन होईल. पुढे आम्ही रिपीटेड रूट्स बाबतीत चर्चा करू की आपल्याकडे रिपीटेड रूट्स असल्यास काय होईल आणि पुन्हा जर आपल्याकडे पुन्हा एकदा सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनच्या बाबतीत आपण कन्सिडर करू आपण लिहू शकतो मग आपण त्या डिफरन्शियल पार्ट d मायनस अल्फा d मायनस अल्फाचे फॅक्टरायझेशन करू शकतो कारण आपण आता येथे 1 रूट्स मानले आहे अल्फा आणि आता आपण येथे युक्ती वापरत आहोत म्हणून आपण येथे काय करणार आहोत म्हणजे d मायनस अल्फा y आपण z म्हणून उपचार करू d मायनस अल्फा y z म्हणून येथे हे इक्वेशन z म्हणून येथे दिले आहे म्हणून आपण येथे हे इक्वेशन लिहू शकतो. आपण z वर d मायनस अल्फा ऑपरेटर लिहू शकतो आणि z 0 च्या इक्वल आहे. आपण प्रथम z साठी सोडवू शकतो त्यानंतर आपण y साठी जेणेकरून आपल्याला मिळेल सोल्युशन y दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनसाठी. तर येथे z हे c1 ओव्हर अल्फा x च्या इक्वल आहे जे या फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन कॉन्स्टंट टाइम्स c1 अल्फा x चे सोल्युशन आहे. आता समीकरण सोडवेल d मायनस अल्फा y हे z च्या बरोबरीचे आहे. आता सोडवताना येथील समीकरण d मायनस अल्फा y बरोबर z त्यामुळे d मायनस अल्फा y बरोबर z z आता आहे c1 ओव्हर अल्फा x आहे. तर आता आपल्याला हे इक्वेशन सोडवावे लागेल कारण शेवटी आपल्याला हे y हे लिनियर इक्वेशन हवे आहे म्हणून येथे आपल्याकडे y चे डिफरन्शियल आहे म्हणून dy ओव्हर dx मायनस या अल्फा टाइम्स y च्या d हे c1 पॉवर अल्फा x च्या इक्वल आहे. तर हे y मधील लिनियर इक्वेशन आहे आणि फॅक्टर इंटिग्रेट करून जो आपल्याला मिळेल ओव्हर मायनस अल्फा टाइम्स x आहे. म्हणून या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन येथे असेल कारण ते एक लिनियर इक्वेशन आहे. आपण शेवटच्या लेक्चरमध्ये चर्चा केली आहे. तर y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर e पॉवर अल्फा x येथे राईट हँड साइड ओव्हर इंटिग्रल c1 पॉवर अल्फा x गुणिले इंटिग्रेटिंग फॅक्टर पॉवर मायनस अल्फा x आणि हे dx प्लस c2. तर या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनसाठी हे सोल्युशन येथे असेल. हे रेखीय लिनियर डिफरन्शियल पॉवर अल्फा x या e पॉवर मायनस अल्फा x ला कॅन्सल होईल आणि जेव्हा आपण इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याकडे c1 असेल आपल्याला मिळेल x तेथे म्हणून y इक्वल c1 1 प्लस c2 टाइम्स हे e पॉवर अल्फा x आणि याचे जनरलायझेशन आपल्याला हे सुद्धा मिळेल की जेव्हा समजा आपल्याकडे हे अल्फा r टाइम्स रिपीट केला असेल तर बघा की अल्फा रूट r टाइम्स रिपीट केले आहे. जेव्हा आपल्याकडे जनरल n ऑर्डर इक्वेशन असते तेव्हा आपल्याला n रूट मिळेल म्हणून येथे याची रिपीटेड होऊ शकते म्हणून आपण येथे समजू की आपल्याकडे हा अल्फा आहे रूट r टाइम्स रिपीट झाला आहे. तर येथे उदाहरण सेकंड ऑर्डर इक्वेशन मध्ये आपण चर्चा केली की अल्फा 2 टाइम्स रिपीट केले जेणेकरून जेव्हा अल्फा 2 वेळा रिपीट केले तेव्हा आपल्याला e पॉवर अल्फा x हे फॅक्टर मिळाले. पूर्वीच्या डिस्टिंक्ट केस मध्ये देखील आपल्याला पॉवर अल्फा x e पॉवर अल्फा 2x मिळेल आपल्याला पॉवर अल्फा x मिळेल आणि मग हे 2 कॉन्स्टंट्स या संबंधने देत आहेत म्हणून c1 x प्लस c2. आता जर हे रूट r टाइम्स रिपीट केले गेले तर मग येथे सोल्युशन काय असेल आपल्याकडे c1 x पॉवर r मायनस 1 आहे हे 2 टाइम्स रिपीटेड झाले आहे म्हणून आपल्याकडे ही लिनियर टर्म आहे. जर आपल्याकडे r टाइम्स रिपीटेड रूट असेल तर आपल्याला r मायनस 1 नवा पॉलिनॉमियल प्लस c2 x r मायनस 2 आणि प्लस c r e पॉवर अल्फा x वर मिळेल. जर अल्फा रूटची r टाइम्स रिपीट केली गेली तर आपल्याला सोल्युशन या फॉर्ममध्ये मिळेल. इमॅजिनरी रूट्सच्या बाबतीत आपण आधीच चर्चा केली असेल
रिअल रूट्स रिअल डिस्टिंक्ट आणि इमॅजिनरी रूट्सच्या रिअल रिपीटेड बाबतीतही केली असेल. आपल्याकडे समान कल्पना आहे म्हणून आपण गृहीत धरतो की अल्फा प्लस आय बीटा आणि ही अल्फा मायनस आय बीटा हे रूट्स दिली गेली आहेत जी दिलेल्या ऑक्सिलरी इक्वेशनची रूट्स आहेत म्हणून किंवा टू कॉन्जुगेट रूट आहे. आणि मग आपण डिस्टिंक्ट रूट्सवर चर्चा करतो तेव्हा सोल्युशन अगदी बरोबर होतो आणि येथे ही रूट्स डिस्टिंक्ट आहेत, ती समान रूट्स नाहीत म्हणून आपण त्या स्वरूपात अगदी तंतोतंतपणे आपले सोल्युशन लिहिले आहे C1 आणि एक्सपोनेन्शियल पहिला रूट अल्फा प्लस आय बीटा एक्स प्लस C2 कॉन्स्टंट ओव्हर अल्फा एक्स मायनस आय बीटा एक्स. कारण केस 1 जे आपण डिस्टिंक्ट रूट्स बद्दल चर्चा केली आहे ते रिअल डिस्टिंक्ट किंवा इमॅजिनरी डिस्टिंक्ट रूट्स आहेत की नाही हे आपण त्यांना गृहीत धरले नाही. तर आपण या 2 इंडिपेंडंट सोल्युशनचा सोल्युशन मिळविण्यासाठी येथे अगदी अचूकपणे वापरू शकतो म्हणजेच पॉवर अल्फा प्लस आय बीटा एक्स ई पॉवर अल्फा मायनस आय बीटा सी. 2 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आणि या कॉन्स्टंटसह त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन देखील ऑर्डर जनरल सोल्युशन असेल. परंतु आपण काय करू शकतो कारण या इमॅजिनरी रूटच्या बाबतीत या सर्व गोष्टींमध्ये आपण पुढील सुलभतेच्या दृष्टीने लिहिण्यासारखे नाही म्हणून म्हणजेच पॉवर अल्फा एक्स आणि ई पॉवर अल्फा एक्स या दोन्हीमध्ये आपल्याकडे कॉमन टर्म आहे जेणेकरून आपण आता काय करू शकू म्हणजे पॉवर अल्फा एक्स आणि ही पॉवर एक्स आपण कॉमन घेऊ शकतो आणि आता C1 ओव्हर आय बीटा एक्स प्लस C2 पॉवर मायनस आय बीटा टाइम्स एक्स आणि नंतर हे आय बीटा एक्स सोबत एक्सपोनेन्शियल किंवा या मायनस आय बीटा एक्स सोबत एक्सपोनेन्शियल आहे या कौस बीटा एक्स प्लस हे आय सिन बीटा एक्स या फॉर्ममध्ये देखील आपण त्याला एक्सपांड करू शकतो आणि C2 साठी आपल्याकडे हा कॉस बीटा एक्स प्लस आय टाइम्स साइन बीटा एक्स म्हणजेच आपण हे एक्सपांड करू शकतो म्हणजेच हे पॉवर आय बीटा एक्स येथे कॉस आणि साइनच्या टर्म्समध्ये पॉवर मायनस आय देखील आहे जसे की कॉस आणि साइनच्या दृष्टीने बीटा एक्स. तर आता आपण येथे काय करू y हे पॉवर अल्फा एक्स इक्वल आहे आणि येथे या कॉस बीटा एक्स देखील आहे याकडे को बीटा एक्स आहे म्हणून येथे हे कॉन्स्टंट आहेत C1 आणि C2 बार आम्ही हे एकत्रित केले आहे आणि मग साइन बीटा एक्स देखील आपल्याकडे हे आहे आय टर्म्स C1 बार मायनस या 2 बार सह आहे C2 बार म्हणून आपल्याकडे आता हे 2 नवीन कॉन्स्टंट आहेत C1 बार प्लस C2 बार आणि आय टाइम्स प्लस C1 बार मायनस C2 बार आणि येथे y ओव्हर अल्फा एक्स च्या इक्वल आहे आणि आता या कोएफिशियंट्सचे नाव बदलून घेतल्या आहे C1 प्लस C2 बार C1 आणि C1 मायनस हे C2 या I सह म्हणून आम्ही दुसऱ्या नावाने C2 म्हणून दिले आहे कारण हे 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. तर आपण सोल्युशन लिहू जेव्हा आपल्याकडे 2 रूट असतील तेव्हा येथे कॉन्जुगेट रूट्स एक कॉम्प्लेक्स संख्या म्हणून आपण आपल्या होमोजिनियस इक्वेशन चे सोल्युशन ई पॉवर अल्फा एक्स म्हणून लिहू C1 कॉस बीटा एक्स आणि C2 साइन बीटा एक्स. जेव्हा आपला रूट्स अल्फा प्लस मायनस आय बीटा प्रकार असेल तर हा अल्फा येथे एक्सपोनेन्शियल भागावर जाईल आणि हा बीटा कॉस आणि साइन या टर्मसह असेल. पुढे आपण या इक्वेशन कन्सिडर करू की जेव्हा आपल्याकडे जसे अल्फा प्लस आय बीटा अल्फा मायनस आय बीटा असेल तेव्हा इमॅजिनरी रूट्स आहेत आणि त्या प्रकरणात ते वारंवार r टाइम्स असतात म्हणून हा सोल्युशन काय असेल. आता या कॉन्जुगेट केसमध्ये ते r टाइम्स रिपीटेड होत आहे. तर पुन्हा जसे आपण येईल रूट्स विषयी पुढील चर्चा केलेली आहे ती आता लागू होईल म्हणून ओव्हर अल्फा एक्स जी येथे कॉमन टर्म असेल फक्त त्या कॉन्स्टंट टर्मसह आता पॉलिनॉमियल टर्म्समध्ये येईल म्हणून पाय 1 प्लस p2 x प्लस p x r-1 कॉस बीटा एक्स सह आणि हा q1 प्लस q2 x प्लस q r x पॉवर r-1 आपण साइन बीटा एक्स आणि या सर्व पीचे आणि क्यूचे हे आता आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत म्हणून पुन्हा या रिपीटेड रूट्स किंवा इमॅजिनरी रूट्स आपण डिस्टिंक्ट रूट्स साठी आणि रिअल संख्यांच्या बाबतीत रिपीटेड रूट्ससाठी जे मिळवले आहे ते तंतोतंत फॉलो करतात. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आता सारांश सर्व गोष्टींचा सारांश घेण्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे म्हणून आपल्याकडे दिलेले डिफरन्शियल
इक्वेशन एफ डी वाय 0 च्या इक्वल आहे। आपण प्रथम ऑक्सिलरी इक्वेशन लिहू शकतो म्हणजे हे m ने इक्वल आहे। आपण फक्त हे d ला m ने बदलू आणि आपल्याकडे ऑक्सिलरी इक्वेशन आणि ऑक्सिलरी इक्वेशनची रूट्स अल्फा 1 अल्फा 2 आणि अल्फा n द्वारे दिली जातील। जेव्हा रूट रियल आणि रिपीटेड होते तेव्हा ते केस 1 आहे। तर आपल्याकडे y हे c1 ओव्हर अल्फा 1 x प्लस c2 ओव्हर अल्फा 2 x आणि c ओव्हर अल्फा n x च्या इक्वल आहे। जेव्हा रूट रियल असतात तेव्हा हे होते आणि ते रिपीट होत नाहीत कारण येथे प्रत्येक टर्म पॉवर अल्फा 1 x e पॉवर अल्फा 2 x e पॉवर अल्फा n x हे दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन आहेत आणि त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन डिफरन्शियल इक्वेशनचे जनरल सोल्युशन देईल। दुसरे म्हणजे आपण लक्षात घेतले आहे की रूट्स रियल आहेत आणि नॉन रिपीटेड आहेत। समजा अल्फा 1 अल्फा 2 च्या बरोबर आहे आणि त्या अल्फाच्या इक्वल आहे म्हणजे येथे रिपीटेड रूट्स आहे जे पहिले दोन रूट्स रिपीटेड आहेत आणि या प्रकरणात अल्फा 3 अल्फा 4 अल्फा n हे नॉन रिपीटेड आहेत। तर या केसमध्ये सोल्युशन काय होईल? आता जनरल सोल्युशन हे रिपीटेड रूटसाठी हा फॉर्म घेईल। आपल्याकडे हे लिनियर पॉलिनॉमियल असेल तर जेव्हा रूट 2 टाइम्स रिपीट केली जाते तेव्हा आपल्याला ही लिनियर टर्म कॉन्स्टंट सह मिळेल म्हणून c1 प्लस c2 x आणि ओव्हर ही अल्फा x आणि इतर सर्व नॉन रिपीटेड आहेत। तर c3 पॉवर अल्फा 3 आणि cn e पॉवर अल्फा nx तर दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे हे जनरल सोल्युशन असेल। केस 3 जेव्हा रूट कॉम्प्लेक्स असेल आणि रिपीटेड होत असेल तेव्हा हे अल्फा प्लस मायनस I बीटा म्हणू आणि इतर सर्व रियल रूट्स म्हणजे अल्फा 3 अल्फा 4 आणि अल्फा n म्हणून ही पहिले 2 रूट्स म्हणजे कॉम्प्लेक्स रूट अल्फा प्लस I बीटा आणि अल्फा मायनस I बीटा या केसमध्ये दिलेली डिफरन्शियल इक्वेशनचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे सोल्युशन काय असेल तर ते y हे e पॉवर अल्फा x असेल आणि c1 कॉस बीटा x प्लस c2 बीटा x आणि नंतर ही रियल नॉन रिपीटेड रूट्स आहेत म्हणून आपल्याला या टर्म्स 3 पॉवर अल्फा 3x प्लस c अल्फा ओव्हर अल्फा 4x म्हणून मिळतील आणि हे c e पॉवर अल्फा n e पॉवर अल्फा n x वर समाप्त होईल। केस 4 जेव्हा ही रूट्स कॉम्प्लेक्स असतात आणि ते रिपीट होते तेव्हा त्या केसमध्ये रूट अल्फा प्लस मायनस I बीटा आहे असे म्हणू आणि पुन्हा एकदा ही अल्फा प्लस मायनस I बीटा रिपीट केली जाते। तर ही 4 रूट्स येथे आहेत आणि नंतर रूट संख्या 5वा अल्फा 5 अल्फा 5 अल्फा 6 आणि म्हणून अल्फा n वर रियल नॉन रिपीटेड रूट्स आहेत म्हणून आता या केसमध्ये आपल्याला c1 आणि c2 सह लिनियर टर्म्सच्या दृष्टीने येथे एक्सप्रेशन लिहावी लागेल जसे की e पॉवर अल्फा x आणि c च्या ऐवजी ते आता c1 प्लस c2 x घेईल आणि येथे हे आणखी 1 कॉन्स्टंट c3 प्लस c4 x असेल। तर 4 कॉन्स्टंट या वारंवार कॉम्प्लेक्स रूट्सशी अनुरूप असतील आणि मग आपल्याकडे नॉन रिपीटेड डिस्टिंक्ट रियल रूट्सशी अनुरूप आहे। आपल्याकडे या टर्म्स आहेत c5 पॉवर अल्फा x प्लस n म्हणून c पॉवर अल्फा nx वर हे संपूर्ण सारांश आहे म्हणून आपल्याकडे येथे वास्तविक नॉन पुनरावृत्तीचे रूट आहे जे येथे आहे। ही केस रियल आहे परंतु रिपीटेड रूट आहे। मग आपल्याकडे ही पॉलिनॉमियल टर्म कॉन्स्टंट असेल आणि जेव्हा आपल्याकडे कॉम्प्लेक्स रूट्स असतात तेव्हा आपल्याकडे c1 कॉस बीटा प्लस c2 साइन bx टर्म्स आणि जेव्हा आपल्याकडे कॉम्प्लेक्स आणि पुन्हा एकदा रिपीटेड केलेली रूट्स असतात आपल्याकडे हे ओव्हर अल्फा x आहे आणि नंतर हे c1 आणि c2 x असतील 3 प्लस c4 x टर्म रियल रिपीटेड रूट बाबतीत असेल म्हणून आपण येथे लवकर 2 उदाहरणांद्वारे जाऊ म्हणजे येथे पहिल्या उदाहरणावरून आपण हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन काढू। सेकंड ऑर्डर टर्म y मायनस 5 टाइम्स फर्स्ट ऑर्डर टर्म y प्लस 6y हे 0 च्या इक्वल आहेत म्हणून हे होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स किंवा ऑर्डर 2 चे इक्वेशन आहे जेणेकरून आपल्याला प्रथम स्टेप हे इक्वेशन
ऑपरेटर फॉर्ममध्ये लिहिण्याची आवश्यकता आहे. तर आपल्याकडे हे डी स्क्वेअर येथे आहे 5 टाइम्स मायनस ए डी आणि नंतर प्लस y वरील हे 6 ऑपरेटर 0 च्या इक्वल आहे. म्हणून एकदा आपल्याकडे इक्वेशनचे चालित रूप आहे आपण सहजपणे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहू शकतो. तर सर्व ऑक्सिलरी इक्वेशन म्हणून या अनुरूप ऑक्सिलरी इक्वेशन फक्त आपण हे डी आपण m म्हणून बदलू शकतो. तर आपल्याकडे येथे m स्क्वेअर आहे, आपल्याकडे आहे -5 आणि मग आपल्याकडे +6 आहे आणि आपल्याला आता हे इक्वेशन सोडवायचे आहे जे या केसमध्ये सोपे आहे. तर आपल्याकडे येथे m स्क्वेअर -5 m प्लस 6 आहे. याचा अर्थ m स्क्वेअर हे -3m -2m m प्लस 6 असेल. तर हे -5m आपण -3m आणि -2m म्हणून लिहिले आहे. तर हे आता मी येथे m -3 n -2 या m -3 मध्ये दिले तर आपल्याला हे फॅक्टर m -2 आणि m -3 म्हणून मिळतील आणि m -3 इक्वल 0 म्हणून मिळेल. म्हणजे आपल्याला येथे सोल्यूशन मिळेल m इक्वल 2 आणि m इक्वल 3. तर हा सोल्यूशन म्हणजे या ऑक्सिलरी इक्वेशनची रूट्स 2 आणि 3 इतकी आहेत. म्हणून आपल्याकडे डिस्टिंक्ट रूट्स आहेत आणि डिस्टिंक्ट रूटाच्या बाबतीत जनरल सोल्यूशन म्हणजे c1 ओव्हर 2x आणि c2 ओव्हर 3x दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे हे जनरल सोल्यूशन असेल. हे इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूटिंग करून हे व्हेरीफाय करू शकते हे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करते की नाही. तर उदाहरण 2 आपण ही चौथा ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन घेऊ जेणेकरून या डिफरन्शियल इक्वेशनशी अनुरूप आपण ऑपरेटर स्वरूपात लिहू शकतो. तर हे d4 2d3 प्लस 5d स्क्वेअर मायनस 8d प्लस 4 ऑपरेटर y वर 0 च्या इक्वल आहे आणि नंतर हे ऑक्सिलरी इक्वेशन आपण फक्त m द्वारे पुन्हा हे d बदलू शकतो. तर हा चौथा ऑर्डर ऑक्सिलरी इक्वेशन आहे. निराकरण करणे अवघड आहे म्हणून आपण हे सोडविले की एकदा आपण हे सोडवल्यानंतर 1 आणि 1 अशी येत आहे जी येथे पुन्हा रूट आहे आणि मग आपल्याला 2i - 2s कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मिळतील. म्हणून आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन किंवा दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे जनरल सोल्यूशन लिहून घेणे आवश्यक आहे. म्हणून प्रथम ही रिपीटेड रूट प्रकरण लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याकडे रियल रिपीटेड रूट्स असतात तेव्हा आपल्याला c1 प्लस c2 x आणि याचा एक्सपोनेन्शियल मिळेल आणि येथे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटसाठी आपल्याला येथे साइन आणि कॉस्टच्या टर्म्समध्ये मिळेल. तर जनरल सोल्यूशन c1 प्लस c2 x असेल आणि या एक्सपोनेन्शियल 100 या रूट्स येथे रिपीटेड रूटमुळे आपल्याला या 2 टर्म्स मिळाल्या आहेत आणि नंतर प्लस मायनस ही 2i म्हणजे 0 प्लस मायनस 2i हे दुसरे रूट आहे जिथे आपल्याला हे ओव्हर 0 x अल्फा टाइम्स x द्वारे मिळत आहे आणि नंतर आपल्याला c1 कॉन्स्टंट मिळेल जे येथे c3 आहे कारण c1 c2 आधीच येथे दिसू लागले आहेत म्हणून c3 आणि नंतर आपल्याला हे cos 2x प्लस c4 आणि आपल्याला sin 2x मिळेल. तर येथे ओव्हर 0 x हे 1 आहे म्हणून आपल्याला फक्त ही टर्म मिळत की c3 cos 2x आणि c4 sin 2x. तर आपल्याकडे आता या केसमध्ये सोल्यूशन आहे जेव्हा इक्वेशन हे चौथा ऑर्डर इक्वेशन होते आणि जनरल सोल्यूशन मध्ये आपल्याकडे हे 4 कॉन्स्टंट आहेत. तर कन्क्लुजन असे आहे आपण आज या प्रकारच्या होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या उत्तरावर चर्चा केली आहे. fdy 0 च्या इक्वल आहे फक्त ऑपरेटरसाठी आहे. आपण या fd द्वारे डिफरन्शियल ऑपरेटर दर्शविले आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जे आपण या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्यूशन जनरल सोल्यूशन म्हणतो त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणतो. तर महत्त्वपूर्ण भाग असा होता की प्रथम आपण ऑक्सिलरी इक्वेशन लिहून घेतो आणि ऑक्सिलरी इक्वेशनचे रूट आणि रूप शोधू शकतो. हे रियल डिस्टिंक्ट रियल रिपीटेड कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स रिपीटेड रूट्स असू शकते आणि प्रत्येक प्रकरणात सोल्यूशन लिहिण्यासाठी येथे हे महत्त्वाचे आहे की आपल्याला आता हे माहित आहे की दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्यूशन कसे लिहावे. हे आता पुढील लेक्चरमध्ये नॉन होमोजिनियस डिफरन्शियल
इक्वेशनचे पर्टिक्युलर सोल्युशन कसा शोधायचा ते आपण पाहू आणि जेव्हा आपण हे ॲड करतो तेव्हा आपल्याला मुळात दिलेल्या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे जनरल सोल्युशन मिळेल. तर लेक्चर्स तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ येथे आहेत आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.